नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेन्सेसचा पुढचा भाग म्हणजे रे डायग्राम काढत असताना जे नियम आपल्याला पाळायचे आहेत त्याबद्दल माहिती घेऊ. हेडिंग आहे रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्शन. We have learned the rule for drawing a ray diagram for spherical mirrors. आता स्पेरिकल मिरर हा भाग 9व्या वर्गातला. त्याचे जे रूल्स होते ते आपण एक वेळा रिवाइज करू. रूल नंबर 1 काय सांगत होता की स्पेरिकल मिरर साठी हे त्याचे प्रिन्सिपल ऍक्सिस, सेंटर ऑफ कर्वेचर, फोकस आणि पोल. रूल नंबर 1 सांगतो की रे incident parallel to principal axis when reflected pass through focus. हा पहिला रूल आपण बघितला होता. दुसरा रूल काय सांगतो, when light incident on a spherical mirror passing through focus, F मधून जेव्हा जातो, when reflect pass parallel to principal axis get reflected. This is rule 2. Rule 3 आपल्याला सांगत होता, when incident ray pass through center of curvature, when reflect turn back in the same direction and pass through center of curvature. म्हणजे ज्या मार्गाने जात होता त्याच मार्गाने परत जातो. तर या 3 नियमांचा उपयोग करून आपण मिरर मधल्या इमेजेसचा अभ्यास केला आहे. Similarly, one can obtain the images formed by lenses with the help of ray diagram. आता लेन्सेस मध्ये त्याच प्रकारे आपण नियम वापरून थोडा फरक होईल. त्याआधी रे डायग्राम म्हणजे काय हे क्लिअर करू. ए रे डायग्राम इज अ स्पेशलाइज्ड पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन. हे पिक्चर आहे यूज टू ट्रेस करणं आणि काढणं, रे काढणं. ट्रेस काय ट्रेस करायचं, द पाथ ऑफ रे ऑफ लाईट. जे इमेजेस काढत असताना जे रे दाखवावं लागतात त्याची पाथ आपण ज्या चित्रानं काढतो दॅट इज अ रे डायग्राम. आता याचा उपयोग काय, वी कॅन ऑब्टेन द पोझिशन, म्हणजे आपल्याला निर्माण होणारी इमेज कुठं मिळते, ती छोटी मिळते, मोठी मिळते, साईज काय, and the nature of the image, that is real, inverted or virtual. तर त्याचं नेचर आपल्याला सांगता येतं विथ द हेल्प ऑफ रे डायग्राम. हे त्याचे युजेस. We use 3 rules to draw ray diagram of images obtained by convex lenses. आता सुरुवातीला आपण कॉन्व्हेक्स लेन्सेसच्या इमेजेसचा अभ्यास करणार आहोत.
म्हणून त्याच्यासाठी जे रूल्स आपण वापरणार आहोत ते कुठले? याच्यासाठी आपण कॉन्व्हेक्स लेन्स घेतला, त्याचे जे निरनिराळे भाग आहेत ते आपण दाखवले, ऑप्टिकल सेंटर आणि 2 फोकस. रूल 1 काय सांगतो? वेन द इन्सिडेंट रे हा आहे इन्सिडेंट रे कसा आहे? पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. हा नेहमी असाच दाखवायचा, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस जो लेन्स कडे येतो. द रिफ्रॅक्टेड रे पास थ्रू द प्रिन्सिपल फोकस. आणि रिफ्रॅक्ट म्हणजे मार्ग बदलवल्यानंतर तो कुठून जाईल? पास थ्रू प्रिन्सिपल फोकस. म्हणजे नियम 1 सांगतो की या प्रकारचा रे तुम्ही निवडा. दुसरा रूल काय सांगतो की when the incident ray passes through the principal focus. आता कुठून चालला? फोकस मधून चालला आणि इन्सिडेंट कशावर झाला? या लेन्सवर. द रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. म्हणजे दुसरा फोकस मधून जाईल आणि निघाल्यानंतर पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. अशा प्रकारे दुसरा रे आपण निवडू शकतो. आता तिसरा नियम काय सांगतो? जर तुमची रे डायग्राम अपूर्ण राहत असेल, म्हणजे आपल्याला इमेज परफेक्टली मिळत नसेल, तेव्हा तिसरा चॉईस आपल्यासाठी आहे. when the incident ray pass through the optical center of the lens. आता कुठून चालला? ऑप्टिकल सेंटर ओ मधून. आणि तुम्हाला माहित आहे ऑप्टिकल सेंटरची डेफिनेशनच आपण अशी पाहिली की ज्याच्यामधून जर रे गेला तर तो डेव्हिएट होत नाही, तर मार्ग बदलत नाही, तो जसाच्या तसा जातो. इट पास विदाउट चेंजिंग इट्स डायरेक्शन. त्याचा मार्ग काही तो बदलत नाही. तर इथं हे 3 नियम आपण लक्षात ठेवून या 3 नियमांचा रूलचा उपयोग आपण कॉन्व्हेक्स लेन्सेसच्या इमेजेसचा अभ्यास करण्यासाठी करणार आहोत. तर इथं यावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर तुमच्या ज्या रे डायग्राम आहे त्या बिनचूक येतील. आजच्या व्हिडिओमध्ये या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर आपण पुढच्या वेळी भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.